श्री स्वामी समर्थ मंडळी. तर आज ना भाजीलाच काही नव्हतं, त्यामुळे ना डाळ भात लावलेला होता. डाळ आणि तांदूळ स्वच्छ धुवून घेतले आणि कुकरला लावून दिले. ते शिजेपर्यंत मग मसाला पण काढून घेतला होता. तर त्याच्यासाठी ना लसूण, मिरची, टोमॅटो, कोथिंबीर कापून घेतलं होतं आणि थोडासा कढीपत्ता पण घेतलेला होता. आणि सासरेबुवांचं चालू होतं खारे शेंगदाणे बनव, मग त्यांच्यासाठी खारे शेंगदाणे बनवलेले होते. आणि आज पौष महिन्यातला पहिला रविवार होता. मग सासूबाईला आणि आजीबाईला ना उपवास होता, त्यामुळे त्यांच्यासाठी साबुदाणा भिजू घातलेला होता. तोपर्यंत आपला डाळ भात शिजलेला होता. मग डाळीला फोडणी देऊन घेतली होती. मग पोळ्या लाटल्या आणि खिचडी पण परतून घेतली. तर आज ना माझे आईवडील आम्हाला भेटायला येणार होते. आम्ही आल्यापासून त्यांचं पूर्ण घर खाली झालेलं होतं, कारण आमचा तिथे खूप आरडाओरडा होता, त्यामुळे त्यांना काही करमतच नव्हतं. तर त्यांनी ना क्रिशूसाठी खूप सारे कॅडबऱ्या आणि खाऊ आणला होता. लेकीला भेटायला जायचं म्हणल्यावर काय काय खाऊ नेऊ असं होऊन जातं. तर त्यांनी आमच्यासाठी ना खूप सारा खाऊ आणलेला होता. जे जे आम्हाला आवडतं ते सगळं त्यांनी आणलेलं होतं. एक डबा तर पूर्ण भरलेला होता. माझाच नाही तर प्रत्येक मुलीचा असा डबा भरत असेल. तुमचे पण आईवडील आल्यानंतर असा डबा भरतो का? कमेंटमध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ लाईक करून जा.